नमस्कार. मी अंजलीज होम डायरी आपल्या या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे. आज मी आपल्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे आणि ती आहे कोथिंबीर वडी. आणि ही कोथिंबीर वडी आपण न वाफवता तयार करणार आहोत. त्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला घेतलेलं आहे. साधारणतः 2 पळी तेल घेतलेलं आहे मी. तेल तापलं की त्यामध्ये मी थोडी जिरं मोहरी, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 1 मिरची घेतलेली आहे बारीक चिरून आणि त्याला मिक्स करते आहे. थोडं लालसर आलं आहे मिश्रण की आपण त्यामध्ये थोडे तिखट, हळद टाकून घेऊया. तिखटाचं प्रमाण आपण आपल्या चवीनुसार घेऊ शकतो आहे. त्यानंतर मी इथे कोथिंबीर टाकते आहे. साधारणतः 1 वाटीभर मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर ही छान स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची. त्याला मिक्स करते. मिक्स झालं की आपण त्यामध्ये थोडी तीळ घालूयात आणि नंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालूयात आणि याला छान मिक्स करून घेऊयात. हे शिजतं आहे तोपर्यंत आपण नेक्स्ट प्रोसेसला सुरुवात करूया. त्यासाठी मी एका बाउलमध्ये चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. जेवढं आपण कोथिंबीरीचं प्रमाण घेतलं आहे तेवढंच मी इथे चणा डाळीचं पीठ घेणार आहे. यामध्ये मी थोडी हळद आणि चवीनुसार मीठ घालूयात आणि थोडा ओवा घालते आहे. आणि यामध्ये मी थोडं पाणी घालत याला मिक्स करणार आहे जेणेकरून याच्यात गाठी राहणार नाही. मिश्रण थोडं हे आपल्याला पातळ ठेवायचं आहे. दाखवते मी तुम्हाला की याची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे ती. साधारणतः एवढं पातळ हे मिश्रण हवं आहे. यात गाठी अजिबात राहायला नको. इकडे आपलं कोथिंबीरीचं मिश्रण शिजलं आहे. त्याला सुटलेलं पाणी पूर्ण ते आटून गेलेलं आहे. यामध्ये आपण हे मिश्रण टाकणार आहोत. आणि याला छान आपण ढवळून घेऊयात. 3 ते 4 मिनिट याला मिक्स करायला लागतील, शिजायला लागेल. मिक्स करत जायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी पडणार नाहीत. तोपर्यंत हे मिश्रण असंच ढवळत राहायचं. 3 ते 4 मिनिटानंतर आपलं हे मिश्रण हे असं घट्टसर येणार आहे. एवढं घट्ट हे मिश्रण आलं की त्यानंतर एका ताटामध्ये त्याला तेल लावून घ्यायचं आहे. ताटाला तेल लावल्यानंतर तयार केलेलं मिश्रण आपण यात पसरवून घेऊया आणि हे पूर्ण थापून घेऊया. हे पूर्ण मिश्रण थापल्यानंतर त्यावर आपण तीळ घालूयात. तीळ थोडीशीही आपण प्रेस करून घ्यायची जेणेकरून ती निघणार नाही. आणि हे मिश्रण थंड झालं की आपण याच्या वड्या पाडणार आहोत. याच्या वड्या तयार झाल्या की आपण त्याला कुरकुरीत होईपर्यंत असं तेलामध्ये फ्राय करणार आहोत. झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि फार चविष्ट आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे नक्की कळवा आपल्या कमेंट्सद्वारे आणि शेअर करा. थँक्यू.